काही दिवसांपूर्वी 33 रुपये असणारा दुधाचा दर दूध संघांनी 30 आणि 29 रुपये लिटरनं खरेदी करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे नफा तरी सोडा पण मुद्दल देखील निघत नसल्याची तक्रार गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे। पाहूया। दूध खरेदीचे दर पुन्हा 30 रुपयांखाली। शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय तोट्यात। दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला। हे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील वडनगे गावातील 54 वर्षीय ज्योतिराम विष्णू घोडके। गेल्या 35 वर्षांपासून गाय दूध उत्पादनाचा व्यवसाय ते करतात। घोडके आता कर्जाच्या सापळ्यात अडकू लागलेत, कारण दुधाच्या जोडधंद्यातून त्यांना फायद्याऐवजी तोटा होऊ लागलाय। काही दिवसांपूर्वी गायीच्या दुधाला 33 रुपये दर होता। त्याचबरोबर शासनाकडून देखील लिटर मागे 7 रुपये अनुदान मिळत असे। पण आता दूध संघांनी अतिरिक्त दुधाच्या उत्पादनाचं कारण देऊन कुठे 30 रुपये तर कुठे 28 रुपये लिटर दूध खरेदी करायला सुरुवात केली आहे। त्यात शासनाचा दर प्रति लिटर 28 असल्यामुळे दूध संघांना कुणाचीच भीती राहिलेली नाही। मी ह्या व्यवसायात गेले 35 वर्ष आहे। हा व्यवसाय बरेच मला वर्षे साथ दिली, पण आता गेले काही वर्षापासून जसे पशुखाद्याचे दर वाढले आणि गायीच्या दुधाचे दर कमी झाले, यामुळे हा व्यवसाय पूर्ण मोडकळला आहे आणि पशुपालन उत्तम व्यवसाय अगदी धोक्यात आलेला आहे। माझ्याकडे आता 13 गायी आहेत। या 13 गायीचा उदारनिर्धार आम्ही बघत असतापैकी यात आम्हाला आता काही सुद्धा परवडत नाही। सरकारनं अनुदानाचं गाजर दाखवलं, पण 1-2 हप्ते वगळता दूध उत्पादकांच्या हाती भोपळा दिला। इथून मागे मला 37 रुपये दूध मिळत होता, दर मिळत होता गायीच्या दुधाला। त्यापासून तिने 4 रुपये कपात केली, नंतर 33 रुपये झाला, परत तिने 3 रुपये कपात केली, आता 30 रुपये दर मिळतोय। पण ते 30 रुपये दर मला ह्या गायीच्या माध्यमातून न परवडण्यासारखं आहे। आणि सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटरला शेतकऱ्यांसाठी 5 रुपये अनुदान जे जाहीर केलं होतं, त्याच्यात 2 सायकल मिळाल्या। नंतर त्यांनी 7 रुपये अनुदान केलं, त्याची सायकल कुणाला मिळाली कुणाला नाही। पण ते पण आता अनुदान पूर्णपणे टप्प आहे आणि ह्यामुळं हा व्यवसाय 100% अडचणीत आम्हा शेतकऱ्यांना सारखा झालेला आहे। पशुखाद्याचे वाढलेले दर आणि गायीच्या दुधाला मिळणारा दर याचा ताळमेळ कुठंच बसत नाही। त्यामुळे नफा तर सोडाच, पण मुद्दलही निघताना दिसत नाहीये। पशुखाद्य दरावर एक नजर टाकूया। गोळी पशुखाद्य 1560 रुपये पोता आहे। भुशाचा दर 1350 रुपये झालाय। सरकीचा दर 1760 रुपये इतका झालाय, तर मका चुनीचा दर 1460 रुपये इतका आहे। पशुखाद्याचे दर पाहता गाय दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर दर मिळाला पाहिजे, पण प्रत्यक्षात गाय दूध उत्पादकाला फक्त 28 रुपये ते 30 रुपये इतका दर मिळतोय। हा तोटा असाच सुरू राहिल्यास दुग्ध व्यवसाय कायमचा निकाली निघेल अशी भीती व्यक्त केली जाते। प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोल्हापूर।